नमस्कार, मी हनुमंत कापरे, ॲस्क्लेपियस वेलनेस या संस्थेचा डायरेक्ट सेलर. माझे सहकारी सुनील साळवी सर. आज आम्ही पारनेर तालुक्यामध्ये नगर जिल्हा लोणी मावळा या गावी आपल्याकडे आपल्या ॲस्क्लेपियस वेलनेसच्या वेदिक ॲग्रो भुविटा इको हरियालीचा जबरदस्त असा रिझल्ट आज आपल्याकडे कांदा आणि कांद्यामध्ये आंतरपीक ऊस याचा आपल्याकडे जबरदस्त असा रिझल्ट आलाय. तर आपल्या ज्यांना रिझल्ट आलाय पारनेरमधील लोणी मावळा गावचे डिस्ट्रीब्युटर आहेत मावळे सर, यांच्याच तोंडून आपण त्यांचा तो रिझल्ट आपण ऐकूया. सर नमस्ते. नमस्कार. आपण जो काय रिझल्ट आलाय तो तुम्ही आम्हाला सांगा. रिझल्ट म्हणजे आपल्याला डोळ्यासमोरच दिसतोय. आता हे जे क्षेत्र आहे आपल्या हाताच्या डाव्या बाजूला, हे क्षेत्र आहे, याला मी हे आपलं काय ना भुविटा, हे भुविटा ही रिकामी पिशवी आहे. इकडे दाखवा, ही रिकामी पिशवी आहे. हे मी भुविटा या ठिकाणी मारलेला आहे. हे समोर तुम्हाला फरक दिसतोय, इकडे भुविटा मारले आणि ह्या क्षेत्राला भुविटा मारलेला नाही. तर हा फरक तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. ऊसाची उंची इकडे कमी राहिली, कांद्याला तेवढं तेज नाही. आणि या साईडला जर पाहिलं तर भुविटा जिथं मारलंय, जिथं मी यांनी दिले सगळी ती टॉनिक आणि औषधं, काय काय ना विको हरियाली आणि हे सगळं नाव सुद्धा पाठ नाही, यांनी जे दिलं तेच मी मारलं. या ठिकाणी एवढा रिझल्ट आहे. ऊसाची उंची वाढली आणि कांदे पण चांगले आहे. हे रिकामी पिशवी मी स्वतः या ठिकाणी मारलेली. तुम्हाला सर हे कोणी दिले आपले प्रोडक्ट? कापरे सर आणि सचिन बोटे सर. सचिन बोटे सर, सुनील साळवी सर यांच्या माध्यमातून तुम्हाला हे प्रोडक्ट मिळाले. तुम्ही समाधानी आहात का रिझल्ट विषयी? नक्की रिझल्ट चांगला दिसतोय. नक्कीच तुम्हाला याचा आणखी तुम्हाला चांगला रिझल्ट अजून जाणवणार आहे चांगला. आणि तुम्ही इतर जे शेतकरी बांधव आहेत की आज काळाची गरज आहे की शेतीमध्ये भरमसाठ होणारा आपला खर्च जो आहे रासायनिक खतांचा तो कमी करून आपलं उत्पन्न वाढवण्याची मोठी संधी आहे. तर तुम्ही समाधानी आहात ना? समाधानी. मी रासायनिक खत एकदाच मारले, अजून मारलं पण नाही, त्याला दुसरं खत पण नाही. म्हणजे तुम्ही हा जो प्लॉट आहे दुसरा, त्याला 2 वेळा तुम्ही इथं रासायनिक खतं दिलेले आहेत आणि आपला जो वापरले आपलं ऑर्गॅनिक याला तुम्ही 1 वेळाच दिले, तरी सुद्धा त्यापेक्षा जास्त तुम्ही पाहता इथं जबरदस्त असा रिझल्ट आपल्याला आलाय. तर तुम्ही आपल्या भागातील शेतकऱ्यांना काय सल्ला देताल? तुम्ही आपल्या संस्थेचे जैविकचे आपले प्रोडक्ट वापरले पाहिजेत का नाही वापरले पाहिजे? 100% जैविक खत अतिशय रिझल्ट चांगला आहे. हे खत वापरले गेली पाहिजे. चालेल, धन्यवाद. असाच तुम्हाला रिझल्ट पुढे येण्यासाठी शुभेच्छा.